नमस्कार मित्रांनो, रासायनिक सूत्र या व्हिडिओ विषयामध्ये आपले स्वागत आहे। या विषयामध्ये आज आपण शिकणार आहोत रासायनिक सूत्र म्हणजे काय, आयनिक बंधनाची संरचना कशी केली जाते, रासायनिक सूत्र लिहिण्याचे टप्पे काय आहेत आणि उदाहरण। तर चला प्रथम आपण बघू रासायनिक सूत्र म्हणजे काय। गणितीय संबंध आणि नियमांना चिन्हामध्ये व्यक्त करते। येथे आपण उदाहरण बघू शकतो। पाणी हायड्रोजन आणि ऑक्सिजनने मिळून बनते, त्याचप्रमाणे सोडियम आयन आणि कार्बोनेट आयनने मिळून बनते। त्यानंतर आयनिक बंधाची निर्मिती आपण येथे आकृतीत बघू शकतो। सोडियम मध्यापासून जास्तीत जास्त दूर असलेला अतिरिक्त इलेक्ट्रॉन इथे आहे, त्याचप्रमाणे क्लोरीन मध्यापासून जास्तीत जास्त दूर असलेला कक्षामध्ये इलेक्ट्रॉन कमी आहे। येथे आपण आकृतीत बघू शकतो। येथे आकृतीत दाखवलेले आहे। त्याचप्रमाणे सोडियम आयन क्लोरीन आयन म्हणजेच सोडियम क्लोराइड। त्याचप्रमाणे रासायनिक सूत्र लिहिण्याच्या पायऱ्या। संयुक्त मिश्रणाबाहेरील घटक शोधा, रासायनिक संयोजन शोधा, त्याचप्रमाणे एक स्थिर संयुग तयार करण्यासाठी संयोजन जुळवा। येथे आपण बघू शकतो। त्यानंतर उदाहरण, संयुक्त मिश्रणाबाहेरील घटक शोधा। दुसरं, सोडियम क्लोराइड हे सोडियमचे असतात आणि क्लोरीन हे Cl चे असतात। त्याचप्रमाणे रासायनिक संयोजन शोधा। सोडियमची संयोजकता +1 आहे आणि क्लोरीनची -1 संयोजकता आहे। त्याचप्रमाणे एक स्थिर संयुग तयार करण्यासाठी संयोजन जुळवा। सोडियमची संयोजकता सकारात्मक आणि क्लोरीनची संयोजकता नकारात्मक अशा संयुक्त पदार्थाने बनले आहे। येथे आपण बघू शकतो। त्याप्रमाणे उदाहरण 2, संयुक्त मिश्रणाबाहेरील घटक शोधा। अमोनियम सल्फेट हे अमोनियम आयनने आणि सल्फेट हे आयनने बनतात। त्याचप्रमाणे रासायनिक संयोजन शोधा। अमोनियम आयनची संयोजकता +1 आहे आणि सल्फेटची संयोजकता -2 आहे। येथे आपण चिन्ह आणि संयोजकता बघू शकतो। त्याचप्रमाणे त्याच्यासाठी काही अधिक उदाहरणे येथे आहेत, आपण येथे आकृतीत बघू शकतो। आयनच्या काही समान संयोजकता येथे दिलेल्या आहेत, आपण बघू शकतो, जसे की आयनचे नाव, त्यांचे चिन्ह, त्याचप्रमाणे गैरधातू आयन, त्यांचे चिन्ह, परमाणु आयन आणि त्यांचे चिन्ह। त्यानंतर सराव, आपल्यासाठी खालील काही प्रश्न दिले आहेत, आपल्या स्वतःच्यावर त्यांना उत्तरे द्या व संकल्पना सुधारित करा। ही सामग्री शालेय शिक्षण प्रकल्प आकाश अंतर्गत विकसित केले गेले आहे। हा प्रकल्प अर्थसहाय्य आहे NME, ICT आणि MHRD भारत सरकार। आमच्याशी संपर्क करण्यासाठी दिलेल्या ईमेल ID वर आम्हाला मेल करा। धन्यवाद।